सोमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित आजच्या शैक्षणिक खुली चर्चांसाठी उपस्थित संस्थेचे सर्व संचालक आणि उपस्थित आपण सर्व, आज गुरुपौर्णिमेच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. गुरु गोविंद गोऊ खरे काते लागू पार बलिहारी गुरु आपले गोविंद देऊला. संत कबीरांनी गुरूंचं हे महत्व वर्णन करून सांगितले. भगवंतापेक्षा सुद्धा गुरुला सर्वश्रेष्ठ स्थान दिले नाही. याचं कारण ईश्वर ज्ञान आणि मोक्षप्राप्तीबद्दल गुरुच आपल्याला सांगतो. त्यामुळे ईश्वरापेक्षा ज्याला मोठेपण प्राप्त झालं त्या गुरूंचा आजचा हा दिवस. खरं तर आज आषाढ महिन्यातल्या या पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. आजच्या पौर्णिमेला आषाढी पौर्णिमा असंही म्हटलं जातं किंवा व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं. वेदव्यास जयंती म्हणून याच्या दिवसाचा उल्लेख केला जातो. ज्यांनी महाभारत लिहिलं, ज्यांनी 4 वेदांची रचना केली, ज्यांनी 18 पुराणं लिहिली, त्या व्यासांचा जन्मदिवस म्हणून खरं तर आजचा दिवस आपण साकार करतो. आणि व्यासांनाच ज्यांनी 4 वेद या सृष्टीला प्रदान केले, मानव जातीचे पहिले गुरु म्हणून आम्ही व्यासांचा उल्लेख करतो. तो व्यासांचा जन्मदिन आजचा हा गुरुपौर्णिमा म्हणून दिवस साकार करतो. संपूर्ण भारतवर्षामध्ये आजची गुरुपौर्णिमा मोठ्या सन्मानाने आणि महात्म्याने साजरी केली जाते. एकीकडे ही गुरुपौर्णिमा साजरी होतानाच आज आपण सगळे गुरुजन एकत्र येऊन उद्याच्या शाश्वत शिक्षणाच्या संदर्भातला विचार करतो आहोत. ही गोष्ट मला फार महत्वाची आणि मोलाची वाटते. मी माने सरांचं, आदरणीय भोसले मॅडम या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन एवढ्यासाठी करतो की सध्याच्या महाराष्ट्राच्या शैक्षणिक जगतामध्ये असा विचार कोणीतरी करत आहे. ही गोष्ट फार महत्वाची आणि येणाऱ्या भविष्याच्या दृष्टीनं मोलाची आहे. नाहीतर एकीकडं गुरुपौर्णिमा साजरी करायची, दुसरीकडे आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये जर बघितलं, म्हणजे पूर्वीचा काळ होता की समोरून गुरुजी येताना दिसले की पोरं वाटा बदलायचे. आता पोरं वाटेत दिसली तर गुरुजी रस्ते बदलतात. त्यामुळे नेमका आम्ही कुठल्या दिशेनं प्रवास करतो आहोत हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि मंथनाचा विषय आहे. खरं तर एज्युकेशन हा 3 लॅटिन शब्दांनी मिळून बनलेला शब्द आहे. एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेटर म्हणजे विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्याला योग्य व्यासपीठ मिळवून देणं. या 3 क्रिया जिथे एकत्रित करतात त्याला मी शिक्षण असं म्हणतो. खरंच आपण आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांमधले सुप्त गुण शोधतो का? ते सापडले तर त्याचं संवर्धन करतो का? संवर्धन केलं तर त्याला योग्य व्यासपीठ देतो का? हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे मूळ शिक्षणाचा हेतू जो आहे तो हेतूच आजच्या शैक्षणिक पद्धतीमध्ये कुठेतरी बाजूला फेकला गेला आहे. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. खरं तर विद्यार्थ्यांना काय आवडतं, विद्यार्थ्यांना काय आवडत नाही, ही त्याची आवड आणि रुची कशावर ठरते याचं चिंतन जर आम्हाला करता आलं तर मग विद्यार्थ्यांच्या आवडीचं काय आहे याचं संचित आम्हाला मांडता येईल. पण प्रश्न एक सगळ्यात महत्वाचा आहे की प्रत्येक व्यक्ती वेगळी असते, प्रत्येक गोष्ट वेगळी असते. हाताची 5 बोटं जशी सारखी नाही तशी या सृष्टीमध्ये जन्माला येणारा प्रत्येक जीव हा स्वतंत्र प्रतिभेचा, स्वतंत्र गुणांचा आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आहे. त्यामुळे एका व्यक्तीला जो ताळेबंद आपण लावू तो दुसऱ्याला जुळेलच याची खात्री आपल्याला देता येत नाही. त्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपातच एखादं शैक्षणिक धोरण आपल्याला बनवावं लागेल की जे शैक्षणिक धोरण साऱ्यांना कमीत घेणार असेल आणि साऱ्यांना भविष्याच्या दिशेने नेणारा असेल. पण याच्यामध्ये एक गोष्ट आणखी महत्वाची, आपण ज्या आताच्या शिक्षण पद्धतीबद्दल बोलतो आहोत त्याचा विचार जर केला तर प्रामुख्याने काही गोष्टी आपल्या लक्षात येतात. परवा मी रस्त्याने चाललो होतो, चालता चालता अचानक एका घरातनं भांडणाचा आवाज ऐकू आला. भांडणाचा आवाज कानावर पडल्यामुळे कान आपोआप टवकारले गेले. भांडण थोडंफार कानावर पडलं. आता खरं तर भांडण नवरा बायकोचं होतं. सभ्यतेचा संकेत असं सांगतो की नवरा बायकोच्या भांडणामध्ये तिसऱ्या
विषय चांगला होता, त्यामुळे कान आणि पाय दोन्हीच्या भांडणाकडे वळाले. नवरा बायकोला सांगत होता, हे बघ तुझं यावेळी मी अजिबात ऐकणार नाही, माझ्या मुलाला मी इंजिनियरच करणार. बायको म्हणजे तुम्ही गप्पाओ, हल्ली रस्त्याला इंजिनियर झाले, काय करायला मिळतं? काही नाही, माझ्या मुलाला डॉक्टरच करायचं. नवरा म्हटला डॉक्टर मध्ये काय, इंजिनियर करायचं. वाद दोघांचा वाढला, आवाज वाढला, शेजारी पाजारी जमा झाले, निम्मे बायकोच्या गटाचे, निम्मे नवऱ्याच्या गटाचे. एक गट म्हणे बरोबर आहे तुमचं डॉक्टरच करा, दुसरा गट म्हणे नाही इंजिनियरच करा. बघता बघता रस्त्याला जाणारी माणसं त्या भांडणाकडे वळाली, भांडणात सामील झाली, विषय उत्तम होता, चर्चा चालू झाल्या. एक गट दावादावानं सांगतोय नाही डॉक्टर करा, हे नाही इंजिनियर करा. बघता बघता वाहतूक खळवली, गाड्या थांबल्या, गाड्यातली माणसं आत उतरली, गर्दी जाम झाली. कुणीतरी पोलिसांना फोन केला, ट्रॅफिक जाम झालंय, लवकर या. पोलीस धावत आले, शोध घेतला, भांडणाच्या मुळापाशी पोहोचले. त्या इन्स्पेक्टरने नवरा बायकोला विचारलं, विषय काय नेमका सांगा. नवरा म्हणला, हे बघा काही झालं तरी माझ्या मुलाला इंजिनियरच करायचं आहे. बायको म्हणली, त्यांचं कशाला ऐकताय, मी सांगते ना त्याला डॉक्टरच करायचं आहे. ते इन्स्पेक्टर म्हणले, तुम्ही दोघे जरा शांत बसा, पहिल्यांदा तुमच्या मुलाला माझ्या पुढे बोलवा, मला त्याला विचारू द्या, त्याला काय व्हायचं आहे. त्यावेळी बायको लाजत म्हणाली, तो अजून जन्माला यायचा आहे. विनोदाचा भाग सोडून द्या, पण सध्याची परिस्थिती अशी आहे की मुलगा जन्माला यायच्या अगोदरच त्याच्या पालकांना त्याच्या भविष्याची, त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीची, त्याच्या करिअरची काळजी लागलेली असते, ही वस्तुस्थिती. पण याच्यात दुसरा एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. मुलाला काय हवं हे मुलगा ठरवत नाही, मुलाला काय हवं हे त्याचे वडील ठरवतात, मुलाला काय हवं हे त्याची आई ठरवते, मुलाला काय हवं हे त्याचे शिक्षक ठरवतात, मुलाला काय हवं हे त्याचे मित्र ठरवतात, मुलाला काय हवं हे समाज ठरवतो. याच्यामध्ये तो मुलगा मात्र स्वतःला काय व्हायचं आहे या गोष्टीपासून दुर्लक्षितच राहतो. ही सगळ्यात मोठी अलीकडची आमच्या शिक्षणाची शोकांतिका आहे. खरं तर मानसशास्त्रज्ञ असं सांगतात की प्रत्येकाला प्रत्येकाच्या आवडीचं सगळं मिळेल असं कधीही होत नाही. मग तरी आपल्याला जे मिळालंय त्यात रुची निर्माण करायची असेल तर काय करायचं ते उत्तम नियम सांगतात. एक, आवडीच्याच क्षेत्रात जा, आणि दुसरी गोष्ट जर ते घडलं नाही तर ज्या क्षेत्रात गेलाय तेच क्षेत्र आवडीचं बनवा. या दोन गोष्टींचा पर्याय आपण मुलांच्या पुढे ठेवू शकतो. पण प्रश्न सगळ्यात महत्वाचा आहे. आता माने साहेबांनी फिनलँडच्या बाबतीत सांगितलं, पण पाश्चात्य राष्ट्रामध्ये शिक्षणाची नेमकी पद्धत काय आहे, कशा पद्धतीने शिक्षण दिलं जातं, तर मुलांचा पहिला नैसर्गिक कल बघितला जातो, त्याच्या नैसर्गिक गुणांची चाचणी घेतली जाते, त्याचा नैसर्गिक कल कुठं आहे ते पाहिलं जातं, आणि मग त्याच क्षेत्रामध्ये त्याला पाठवलं जातं. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. एखादी मुलगी जर धावण्यामध्ये उत्तम असेल तर त्या मुलीला अभ्यासाचं ओझं दिलं जात नाही, तू मैदानावरच थांबायला हवं असं स्पष्टपणे सांगितलं जातं. आणि म्हणूनच कदाचित 10 कोटी लोकसंख्या असणारा जपान ऑलिम्पिक मध्ये 100 सुवर्ण पदक कमावतो, आणि 100 कोटी लोकसंख्या असणारा आपला देश मात्र ऑलिम्पिक मध्ये कसं तरी एखादं पदक मिळवू शकतो. याचं कारण जे त्याच्यात आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, आणि जे त्याच्यात नाही ते त्याला करायला भाग पाडायचं. ही गोष्ट त्याच्यातल्या नैसर्गिक गुणांनाही मागं सारते. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. खरं तर 4वी-5वीत शिकणारा एक मुलगा रस्त्याला चालला होता. चालता चालता एका रेडिओच्या दुकानातून त्याच्या कानावर संगीताचे स्वर पडले, आणि त्याचे पाय खिचल्यासारखे चालून उभा राहिले. ते संपूर्ण गाणं संपेपर्यंत तो वेड्यासारखा तो ऐकत राहिला, आणि त्या दिवसापासून त्याचा नित्यक्रम झाला. शाळेला येताना आणि शाळेतून परत जाताना तो त्या दुकानापुढे उभा राहायचा, आणि जेवढं ऐकता येईल तेवढं ऐकत राहायचा. वयाच्या 11व्या वर्षी त्याने निर्णय घेतला, गायन आणि संगीत हेच माझं आयुष्य असेल, आणि 11व्या वर्षी त्यांनी घर सोडलं, तो पळून गेला, कर्नाटकात पोहोचला, इकडं तिकडं शोधत राहिला, गुरूंचा शोध घेतला. अखेर त्याला गुरु मिळाले. 12 वर्ष आपल्या गुरूंजवळ त्यांनी गायनाची, संगीताची साधना केली, आणि वयाच्या 21व्या वर्षी त्याची पहिली मैफल झाली, आणि बघता बघता तो घरातून पळून गेलेला गायक भारत रत्न या किताबानं सन्मानित झाला. ते भीमसेन जोशी जर शाळेतच शिकत बसले असते तर भारत रत्न झाले असते का, हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे. एका मुलीचा तामिळनाडूमधनं येताना बसचा अपघात होतो. अपघातात तिचे दोन्ही पाय जातात, आणि तिला कुणीतरी सांगते की आता तू चालू शकत नाही, आता तू पडू शकत नाही, आता तू तुझ्या पायावर उभा राहू शकत नाही. आणि ती एके दिवशी आलेल्या डॉक्टरला विचारते, हे सगळं हे बोलताय डॉक्टर, मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या, मी नाचू शकते का? त्या डॉक्टरांना प्रश्न पडला, जी मुलगी चालूच शकणार नाही ती नाचू कशी शकेल? पण आपण चालू शकणार नाही हे माहिती असून सुद्धा ती
गमावलेली मुलगी पुढं सुद्धा चंद्रन म्हणून प्रकाश होता घेते, सगळ्या जगापुढं प्रसिद्धीला पावते. तिच्यात जे आहे ते तिनं कुशल अधिकाधिक केलं आणि त्याच्या बळावरती मोठी झाली. ही गोष्ट जर आम्ही बघितली तर प्रत्येकात काही ना काही आहे की ज्याच्या बळावर तो जग जिंकू शकतो, ज्याच्या बळावर तो जग समृद्ध करू शकतो. पण मुळात आपल्यात काय आहे याचा शोध आपण घेतो का, हा सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे. जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण कुठलं असं जर मला विचारलं तर मी सांगतो स्मशान. जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण. याचं कारण त्या परमेश्वरानं प्रत्येकाला काही ना काही अलौकिक दिलंय. पण आपल्याला काय अलौकिक दिलंय हेच दुर्दैवानं आयुष्यभर आपल्याला कळत नाही. शेवटी तो चौकांच्या खंड्यावर स्मशानात जातो आणि त्या अलौकिक गुणांसहित रात होऊन तिथंच पडून राहतो. असे असंख्यांचे न कळलेले असंख्य अलौकिक गुण जे जगाला समृद्ध करू शकत होते ते त्या स्मशानात आहेत. म्हणून मी त्या स्मशानाला जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण मानतो. प्रत्येकात काही ना काही आहे, प्रत्येकात काही ना काही आहे. आणि शिक्षण पद्धतीमध्ये मुळात हा भाग समाविष्ट केला पाहिजे की काय आहे. रस्त्यानं चालता चालता मी एखाद्याला सहज म्हणतो मी तुला पुरता ओळखून आहे, अरे तू त्याला ओळखून आहे पण तुझं काय, तू स्वतःला किती ओळखतोस, तू काय करू शकतो. कधीतरी या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. सचिन तेंडुलकरला इयत्ता 4थी मध्ये कळालं आपण उत्तम फलंदाजी करू शकतो आणि रमेश तेंडुलकरने सांगितलं तू तेच कर. तो फक्त तेवढंच करत राहिला, तो जागतिक कीर्तीचा फलंदाज झाला. सचिन तेंडुलकर 12वीला इंग्रजीच्या पेपरमध्ये नापास आहे, पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरवर धडा आहे. यशाचा धडा गिरवण्यास एवढा धडा पुरेसा आहे. आमची दिशा काय, आमचा कल काय, आम्ही काय करू शकतो याचं चिंतन मंथन शिक्षण पद्धतीमध्ये पहिल्यांदा आम्हाला करता आलं पाहिजे. सगळ्यात मोठी जबाबदारी जर कुठली असेल तर ती शिक्षकांची आहे. सगळ्यात मोठी जबाबदारी. खरं तर रामजी आंबेडकरांचा एक चुलचुलीत पोरगा परिस्थितीमुळे शिकेल का नाही सांगता येत नाही, रस्त्यावरच्या विजेच्या खांबाच्या खाली बसून अभ्यास करत होता. त्याला एक गुरु घेतले आणि त्या गुरुनी त्याच्यातल्या कला गुणांना वाव दिला, त्याच्यातल्या बुद्धीला स्फुरण दिलं आणि बघता बघता तो मुलगा भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार झाला. आपल्या त्या गुरूंबद्दल कृतज्ञता म्हणून स्वतःचं सकपाळ हे आडनाव त्यांनी बाजूला टाकलं आणि स्वतःच्या गुरूंचं आंबेडकर हे आडनाव धारण केलं. म्हणजे तुमच्यात काय आहे, त्या विद्यार्थ्यात काय आहे हे जर तुम्ही काढू शकला तर एक देखणं कर्तृत्व शिल्प तुम्ही घडवू शकता. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. त्यामुळे पहिलं काय करायला हवं, काय आहे नैसर्गिक, काय त्याच्यात आहे याचा शोध आम्ही घ्यायला हवा. खरं तर 10वीची एखाद्याची गुणपत्रिका बघितली तर कुठल्या विषयात त्याला किती गुण आहे याच्यावरही त्याचा साधारणपणे नैसर्गिक कल आपल्याला काढता येतो. पण हल्लीची परिस्थिती अशी आहे की आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स असे 3 विभाग पाडलेले. आमची प्रचलित पद्धती अशी आहे की ज्याला 80% पेक्षा अधिक मार्क मिळतील त्यांनी सायन्सला जावं, ज्याला 60-70 मार्क आहेत त्यांनी कॉमर्स घ्यावं आणि जो 35च्या पुढं आणि 50च्या आत आहे त्यांनी आपलं बिनधास्त आर्ट्सला जावं. म्हणजे ज्याला गुणवत्ता कमी तो आर्ट, ज्याला मध्यम गुणवत्ता तो कॉमर्स आणि ज्याला उत्तम गुणवत्ता तो सायन्स, असा एक प्रघात पडलाय. पण सगळ्यात मोठी चुकीची पद्धत ही आहे. खरं तर शिक्षण पद्धतीमध्ये तुम्हाला जर कला गुणांची आवड असेल तर तुम्ही आर्ट्सला जावं, तुम्हाला जर व्यवहार गुणांची आवड असेल तर तुम्ही कॉमर्सला जावं आणि तुमच्या जर मुळातच जिज्ञास असेल, चिकित्सा असेल, प्रयोगशीलता असेल, तुम्हाला शास्त्राची आवड असेल तर तुम्ही सायन्सला जावं. हे सगळीकडं म्हणजे 98% मार्क पडलेला स्वतःचा नैसर्गिक कल बघून आर्ट्सला जाऊ शकतो, 35% पडलेला सुद्धा सायन्स घेऊ शकतो. आणि किती मार्क असले पण एखाद्याला आवड असली गणिताची तर तो कॉमर्सला जाऊ शकतो. पण दुर्दैवानं या गोष्टी आमच्याकडे हल्ली घडत नाही. हे आमच्या शिक्षण पद्धतीची सगळ्यात मोठी खंत किंवा सगळ्यात मोठं अपयश आहे. आम्ही काही गोष्टींचं निश्चितपणे गणित मांडलं पाहिजे. मी स्वतः MSc फिजिक्स आहे, वर्ल्ड मेडलिस्ट आहे, पण आजच्या माझ्या व्यावहारिक जगामध्ये मी फिजिक्सचा किती वापर करतो, मला त्याचा किती उपयोग होतो. पण आज मी प्राध्यापक फिजिक्सचा म्हणून लोकांपुढे आहे का एक उत्तम व्याख्याता म्हणून लोकांपुढे आहे. मग माझ्यात नैसर्गिक काय आहे, मी त्याचं काय केलं, हा साधा सोपा विषय. प्रत्येकात काही ना काही आहे, पण प्रत्येकाची काहीतरी अडचण असते, प्रत्येकाच्या पुढे काही परिस्थिती असते. मग जे आहे ते दाबून ठेवायचं,
जे नाही ते पुढे आणायचं. याच्यातनं तुम्ही सर्वोत्तम यश मिळवू शकत नाही, ही पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्या दृष्टीनंच हाताळलं पाहिजे. हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे ज्याला गणिताची आवड त्याला सांगायचं क्रिकेट खेळायला जा, ज्याला डान्सची आवड त्याला सांगायचं भूमितीचे प्रमेय सोडवत बस. म्हणजे त्याच्या नैसर्गिक गुणांची हेळसांड नव्हे का, हा विचार आपण प्रामुख्यानं केला पाहिजे. खरं तर जशी तुमची आमची शाळा एकदा तशी जंगलात पक्षा प्राण्यांची शाळा होती आणि त्या शाळेचे 3 कंपल्सरी विषय होते: उडणे, पोहणे, धावणे. ज्या विद्यार्थ्याला त्या शाळेत ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी त्या 3 विषयाचा अभ्यास करायचा: उडणे, पोहणे आणि धावणे. मग पहिला विद्यार्थी त्या शाळेत आला, त्याचं नाव होतं बदक. शिक्षकांनी सांगितलं, हे बघ आता 3 विषयाचा तुला अभ्यास करावा लागेल, उडणे, पोहणे, धावणे. 3 विषयात पास झाला तर तू पास. बदकाने विचारलं, काय विषय? शिक्षक म्हटले, उडणे, पोहणे आणि धावणे. बदक म्हटला, अहो मी पोहू शकतो उत्तम, पण मला उडणे कसं जमायचं, धावणे प्रयत्न करीन, पण तुम्हाला अपेक्षित तसं जमेल का नाही सांगता येत नाही. शिक्षकांनी सांगितलं, हे बघ घेतलायस ना प्रवेश, अभ्यास करावाच लागेल, पास व्हावंच लागेल, सराव केलास सगळं जमेल, काही अडचण नाही. मग बदकाला विचार काय केला, पोहायला आपल्याला येतच आहे, कशाला त्या विषयाचा जास्त अभ्यास करा, कुठल्या विषयाचं जमत नाही, उडणे आणि धावणे. ते बदक नुसतं सतत धावतच राहायला लागलं, बाहेर आलं की सततच धावत राहायला लागलं. ते धावूनच धावायचं आणि उडणे या विषयाचा अभ्यास करायला त्याच्यात शक्तीच राहायची नाही. वर्षभर हे असं झालं. शेवटी परीक्षा झाली, जे उत्तम जमत होतं वर्षभर त्याचा सरावच न केल्यामुळं त्यात ते कसं काटावर पास झालं. उडणे नापास आणि धावणे विषयच नाही. दुसऱ्या एका पक्षाने शाळेत प्रवेश घेतला, तिचं नाव होतं विद्यार्थ्यांचं खरं. शिक्षकांनी परत सांगितलं, 3 कंपल्सरी विषय: उडणे, पोहणे, धावणे. तुला या 3 विषयाचा अभ्यास करावा लागेल. खरोताई म्हटल्यावर मी धावू शकते उत्तम, उडणे कसं जमेल मला, आणि पोहणे उडून मारायचंय का, काहीतरी काय सांगा. शिक्षक म्हटले, पदवी हवी असेल तर ह्या 3 गोष्टीत पास व्हावंच लागेल. बिचारी नाही असताना त्याने ऍडमिशन घेतलं. आता तिच्यासारखी धावणारी दुसरी नाहीच आहे. धावण्याचा सराव उत्तम, पण उडणे तिला करेलच करू काय, पाण्यात गेली तर मरूनच जाईल ना. ती त्या पोहण्याकडे बघेच ना, हो काय व्हायचं होईल परीक्षेला. पण ती सतत धावण्याचा सराव करता करता एके दिवशी धावत एका झाडाच्या फांदीवर जाऊन बसली आणि फांदीवर वर जाऊन त्या खरोताईनं खाली उभा असणाऱ्या शिक्षकाला विचारलं, मी आता वरनं खाली उडी मारू का, म्हणजे तुमच्या उडणे या विषयात बसेल. शिक्षक म्हटले, हे अभ्यासक्रमाच्या बाहेरचा. उडणे नेहमी खालून वर होतं, वरून खाली नाही. अभ्यासक्रमाच्या बाहेर संपलेला विषय. आमची अडचण काय झाली माहिती, तुम्ही मुलांचे प्रश्न बघा, काय विचारतो आम्ही मुलांना. या कवितेतनं गदी मांडगुळकर काय सांगतात, आम्ही मुलांना प्रश्न काय विचारतो, या पाठातून पु ल देशपांडे काय संदेश देतात. म्हणजे आम्ही त्यांनी काय घ्यायचं, पु ल देशपांडे काय म्हणतात ते, त्यांनी काय घ्यायचं, गदी मांडगुळकर काय सांगतात ते. तुला काय वाटतं, अभ्यासक्रमाच्या बाहेर. कसे घडतील विद्यार्थी आमचे, त्याला काय वाटतं याचा विचार तुम्ही कुठेही अभ्यासक्रमात करत नाही, अजिबातच नाही. ही आमची सगळ्यात मोठी शिक्षण पद्धतीची शोकांतिका. तिसऱ्या पक्षी शाळेत आला, त्याचं नाव होतं पोपट. शिक्षकांनी सांगितलं 3 कंपल्सरी विषय: उडणे, पोहणे, धावणे. पोपट म्हटलं, उडू शकतो उत्तम, धावणे कसं जमेल आणि पोहणे आहे शक्यच नाही. शिक्षक म्हणले, नाही 3 विषयात पास व्हावंच लागेल. पोपट म्हटला, शाळा नको तुमची. ते निघाला पळून. पोपट जसा पळून निघाला तसा शिक्षकाला प्रश्न पडला. म्हणजे हे जर पळून गेलं तर विद्यार्थी संख्या भरणार नाही, पट्टा संख्या भरली तर वर्ग बसणार नाही, वर्ग नाही तर आपली नोकरी राहणार नाही. काही करा, धरू नका. ते सगळे शिक्षक त्याच्या मागं, तुला दप्तर देतो, पुस्तक देतो, ड्रेस देतो, पास काढून देतो, पण चल. अहो त्याची इच्छा नाही, नकोय मला, नाही तू चल. त्याचं काय होण्यापेक्षा माझ्या नोकरीचं का. अहो धरून आणलो त्याला पोपट्याला, पण ते नेमके इन्स्पेक्शनला साहेब द्यायचे, हे काय असायचे. परत अडचण नको, संख्या दिसली पाहिजे. त्या शिक्षकांनी खात्री नाही उल्लेखली देत पाहिजे. गेलं पडून तर काय करा, मग पिंजऱ्यात ठेवू म्हणे. मग त्या पोपट्यासाठी पिंजरा तयार केला आणि पोपट पिंजऱ्यातच. आता उडणे हा त्याचा नैसर्गिक गुण होता,
पण पिंजऱ्यातच ठेवल्यामुळं त्या नैसर्गिक विषयाचाही अभ्यास नाही. धावणे सवालच नाही, पोहणे आत बंदिस्त त्यामुळे प्रश्नच नाही. वर्षभर पोपट पिंजऱ्यातच राहिला, पण वर्षभर पिंजऱ्यात राहिल्यामुळं पिंजऱ्यात राहून त्याने एक नवा गुण आत्मसात केला. पिंजऱ्यातल्या झुलत्या पाळण्यावर तोल सावरून कसं बसायचं. वर्षाच्या शेवटी परीक्षा आली, शिक्षकांनी त्याला परीक्षेला बाहेर काढला, पण वर्षभर आत बसल्यामुळं तो पिंजऱ्यातनं बाहेर हाना करा, पण पटकन जाऊन गेले एका फांदीवर पहिलं स्वतःला सुरक्षित धरून ठेवलं. उडणे साप विसरून गेला होता, त्याला आता जमतच नव्हतं. पण पाळण्यावर तोल सावरून कसं बसायचं हे शिकल्यामुळं पहिला तो बाहेर पडल्या एका सुरक्षित फांदीवर बसला आणि तोल सावरून बसला. धोका नको. आमच्या पोरांचं काय झालं? आम्ही आमच्या पोरांना पोपट नाही केलं, त्याचे सगळे गुण बाजूला. आम्ही शिकतो का? आमची पोरं शिकवतो का? सुरक्षित आयुष्य. सुरक्षित आयुष्यासाठी काय? सरकारी नोकरी. वेगळं काही करायचं नाही, नव्या क्षेत्रात पडायचं नाही, नवे विषय हाताळायचे नाही. सुरक्षित आयुष्य, बस सुरक्षित. त्याच्यासाठी नोकरी महत्वाची, बाकी दुसरं काही. कुठल्याही 10वीच्या विद्यार्थ्याला 10वी झाल्यानंतर 2 वर्षांनी एखादा 10वीतला प्रश्न विचार, त्याला सांगताच येणार नाही. त्याचा अभ्यास फक्त परीक्षेत होता, अजिबात नंतर. आणि कोण तयार करतो? पोपट. त्याला शिक्षण कशाला हवंय? नोकरी ह्यासाठी हवंय, दुसरं काही कारण नाही त्याच. आम्ही मुळात शिक्षणाचे हेतूच बदलून टाकले. जोपर्यंत आमचा मुलगा नोकरीसाठी शिकेल तोपर्यंत तो आयुष्यात नोकर बनूनच राहील. ज्या दिवशी तो स्वतःला घडण्यासाठी शिकेल त्या दिवशी तो मालक बनेल, हे पहिलं लक्षात असू द्या. आम्ही आमच्या मुलांना नोकर बनवत निघालो आहोत. आम्ही मालकांच्या नव्हे, आम्ही गुलामांच्या फळ्या तयार करत निघालो आहोत, हे आपण पहिलं लक्षात घ्यायला. सुरक्षित आयुष्य, सुरक्षित नोकरी, फक्त पोपटपंची, बाकी ग्रहण काही नाही. ही आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे, सगळ्यात मोठी शिक्षण पद्धतीची. शेवटचा पक्षी एक शाळेत आला. शिक्षकांनी त्याला सांगितलं 3 कंपल्सरी विषय आहेत, उडणे, पोहणे, धावणे. त्या पक्षाचं नाव होतं गरुड. त्यांनी विचारलं, उडणे, पोहणे, धावणे, उडू शकतो उत्तम. पोहणे, किती समुद्रात खोल शिकार असू दे, झेप घेऊन पंजाब पकडतो तसाच. आणि धावणे, माझ्या वेगाशी कोणी स्पर्धाच करू शकत नाही. शिक्षक म्हणले गेलं ऍडमिशन, गुणवत्ता आहे तिथंच येणार, तो आमची कटकटच नाही. त्यांनी विचारलं, हे सगळं मुळात माझ्यात आहेच. मोकळ्या आकाशात हे मी सातवं आहेच, अधिकाधिक कुशल बनतो आहेच. तुमच्या 4 भिंतीच्या शाळेतून करू का? या बंदिस्त चौकटीत मला बसायचंच नाही. तो गरुड 4 भिंतीच्या बंदिस्त चौकटीत येतच नाही. तो मोकळ्या आभाळात विहरत जातो, झेपा घेत राहतो. त्याची झेप लोकांपुढे आदर्श म्हणून गरुड झेप बनते. आणि नेमकं काय करतो? या देशाला प्रचंड आध्यात्मिक परंपरा आहे. या देशानं रामायण काळ पाहिला, या देशानं महाभारत काळ पाहिला, या देशानं गुरुकुल पद्धती पाहिली आहे. रवींद्रनाथ टागोरांचं शांती निकेतन सुद्धा या देशानं अनुभवलंय. काय होतं तिथं? कधीतरी या सगळ्या संस्कृतीचा विचार केला पाहिजे. आणि आम्ही आता नेमकं कुठे निघालो? भविष्याचा जर आम्हाला वेध घ्यायचा असेल तर पुन्हा आम्हाला या दिशेला जावं लागेल. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे, सगळ्यात मोठी. बंदिस्त चौकटीमध्ये उद्याची पिढी अडकणार नाही, ही सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात ठेवा. अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये जर आज गेला तर सगळे भारतीय दिसतील तुम्हाला. मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना जेव्हा बिल गेट्सने केली त्यावेळी एकूण 100 लोक होते. आणि त्या 100 लोकांच्या बुद्धिमत्तेचा वापर करून बिल गेट्स जगातला सर्वाधिक श्रीमंत झाला. एका मुलाखतीत त्याला याबद्दल विचारलं, त्यावेळी त्याने उत्तर दिलं, सुरुवातीला या कंपनीत आम्ही 100 लोक होतो, त्यापैकी मी एकटा आणि 99 लोक भारतीय होते. म्हणजे 99 भारतीय डोक्यांचा वापर करून बिल गेट्स जगाच्या डोक्यावर बसतो. पण आमच्या ठिकाणी असा बिल गेट्स का नाही उभा? आमची सगळ्यात मोठी अडचण ही आहे. अनेक लोक
म्हणतात संधी कुठायचं नाहीच आहे, वस्तुस्थिती आहे. नव्या पिढीतल्या आत्ताच्या कुठल्याही मुलाला तुम्ही विचार, त्याला पुढं काय करायचंय, कुठं जायचंय, तो सरळ सांगतो मला US ला जायचंय, मला UK ला जायचंय, मला अब्रॉडला जायचंय. त्याला इथं शिकायचं नाही, त्याला इथं नोकरी करायची नाही. तुमच्या माहितीसाठी सांगा, गेल्या 10 वर्षात 17.5 लाख लोकांनी देश सोडलाय. त्यातले 2.5% लोक 500 कोटीपेक्षा अधिक संपत्ती असलेली आहे, जे इतर देशांमध्ये गेले. आणि उरलेले 97% ही तरुण मुलं आहेत, जी नोकऱ्यांसाठी इतर देशात गेली. ती मुलं या देशाची संपत्ती सामर्थ्य वाढवू शकली असती, पण दुर्दैवानं ती इतर देशांची संपदा वाढवली. आज मायक्रोसॉफ्ट मध्ये 32% भारतीय मुलं, इंटेल मध्ये 17% भारतीय मुलं, IBM मध्ये 28% भारतीय मुलं, ऍपल मध्ये 37% भारतीय मुलं आहेत, आणि अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासा याच्यामध्ये 36% भारतीय मुलं. म्हणजे ही कुणाची अर्थव्यवस्था बळकट करतायत? पाश्चात्य राष्ट्रांची. ती इथंच असती तर आमच्या देशाची अर्थव्यवस्था बळकट झाली असते. इथं का नाही? कारण त्यांच्यात जे आहे, त्यांना जे करायचं आहे, त्याची संधी त्यांना इथं मिळत नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. मग आमचं शिक्षण आम्ही कुठल्या देशाला घेऊन गेलो पाहिजे? त्याच्यात जे आहे त्यातल्या कौशल्याला संधी देणारं शिक्षण, त्याच्यातल्या कौशल्याला संधी देणारा व्यवसाय, उद्योग जोपर्यंत इथं उभारत नाही, तोपर्यंत आम्ही उद्याच्या पिढीला एक सबल आणि सुदृढ भविष्य देऊ शकत नाही. ही सगळ्यात मोठी आमची अडचण आहे. आम्हाला शिक्षण पद्धतीमध्ये ते बदल करावे लागतात, आम्हाला अभ्यासक्रमामध्ये ते बदल करावे लागतात. मुलांमध्ये शौर्य निर्माण व्हावं, धैर्य निर्माण व्हावं, पराक्रम निर्माण व्हावा, धाडस निर्माण व्हावं, जोखीम पत्करायची तयारी निर्माण व्हावी, म्हणून अभ्यासक्रमात इतिहास या विषयाचा समावेश राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार केला जाईल. पण खरंच इतिहास शिकणारी सगळी मुलं यशस्वी होत आहेत का? जी मुलं आता आत्महत्या करतायत, त्या आत्महत्या करणाऱ्या पोरांच्या अभ्यासक्रमात इतिहास नव्हता का? पण ते का आत्महत्या करतात? का त्यांच्यात शौर्य नाही आलं? का नाही त्यांच्यात प्रेरणा? का नाही त्यांच्यात सकारात्मक दृष्टिकोन? लढण्याची भिडण्याची जिगर का नाही निर्माण झाली त्यांच्यात? मग तुमचा अभ्यासक्रमात शिकवला जाणारा इतिहास कशात अडखळलाय, रिंगाळलाय? आमचा इतिहास सनावळ्यात अडकलाय. त्या इतिहासाच्या सनावळ्या पाठ करता करता पोरं मेटाकुटीला येतात. इतिहासासारखा दुसरा सोपा विषय नाही, कारण तो आमच्या जीवनाशी, आमच्या परंपरांशी निगडीत आहे. पण दुर्दैवानं इतिहासापासून आणि बोलत सुद्धा आहे. आम्ही इतिहास कसा शिकवतो विद्यार्थ्यांना? द्वेष, चेव, चेतना या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये निर्माण होतात का? हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. असं अजिबात काही घडत नाही. न्यूटनला गणित अजिबात आवडत नव्हतं, तो न्यूटन शास्त्रज्ञ होतो. जेम्स वॅटला शाळेतून काढून टाकलं, तो वाफेच्या इंजिनाचा शोध लावतो. एडिसन 3 महिने शाळेत होता, शाळेत हाकलून लावलं. आम्ही तुला शिकवू शकत नाही सांगितलं, तो 10,000 प्रयोग करतो. कशाच्या बळावर? त्याला काय दिलं गेलं? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आमची मुलं प्रचंड संभ्रमित आहेत. काय करायचं त्याला अजिबात कळत नाही. याचं कारण काय? 150 वर्ष इंग्रजांनी आमच्यावर राज्य केलं. इंग्रजांना इथं मालक बनून राहायचं होतं, आम्हाला गुलाम बनवायचं होतं. मॅकॅलॉजीची शिक्षण पद्धती बनवली, ती थोडा गुलाम बनणार. अजून आम्ही त्याच पद्धतीने चालू. या शिक्षण पद्धतीमध्ये निर्णय क्षमता विकसितच केली जात नाही. या निर्णय क्षमतेमध्ये चिकित्सा, जिज्ञासा अशा गोष्टींना थाराच नाही. या शिक्षण पद्धतीमध्ये दूरदृष्टी नावाचा काही प्रकार असतो, याचा मोठा अंतर्भावच नाही. आम्ही आर्थिक नियोजन कसं करावं ते शिकवतो, आम्ही अभ्यासाचं नियोजन कसं करावं ते शिकवतो, पण स्वतःच्या भावनांचं कसं नियोजन करावं हे मात्र कुठल्याही अभ्यासक्रमात शिकवत नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. म्हणजे आमच्या शाळांमध्ये जीवशास्त्र शिकवलं जातं, पण जीवनशास्त्र शिकवलं जात नाही. आमच्या शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते, पण चरित्रकला शिकवली जात नाही. मग आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना नेमकं घडवतो तरी काय? हा सगळ्यात मोठा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. एका शाळेच्या वरांड्यात एक पोरगा निवांत आणि आरामात बसला होता. त्याला सहज मी जाता जाता विचारलं, कारण निवांत आरामात बसलायस, काही करत का नाही? म्हटलं म्हणजे काय होईल?
अरे म्हणलं अभ्यास कर. बरं म्हणला केला अभ्यास मग काय होईल? अरे म्हणजे तुला पेपर सोपे जातील. बरं म्हणला गेले पेपर सोपे मग काय होईल? अरे म्हणलं तुला चांगले मार्क पडतील. म्हणला पडले चांगले मार्क मग काय होईल? अरे म्हणजे तुला चांगली पदवी मिळेल. बरं म्हणला मिळाली चांगली पदवी मग काय होईल? अरे म्हणलं तुला चांगली नोकरी लागेल. बरं म्हणला लागली चांगली नोकरी मग काय होईल? अरे म्हणलं तुला चांगला पगार मिळेल. बरं म्हणला मिळाला चांगला पगार मग काय होईल? अरे म्हणलं तुला चांगले पैसे मिळतील. बरं म्हणला मिळाले चांगले पैसे मग काय होईल? आणि त्या पैशानं तुला पाहिजे तिथे विकत घेता येईल. बरं म्हणला घेतलं विकत मग काय होईल? अरे बघ म्हणलं तुला निवांत आरामात राहता येईल. मग माझा आता काय चाललंय? हा सगळा उद्योग जर निवांत आरामात राहण्यासाठी करायचा आहे तर आता पायरीवर निवांतच आहे ना. काय साध्य आहे शिक्षणाचं? शिक्षण हे आम्ही साधन मानतो. साध्य काय मग? तो नाही शिकला तर निवांत आरामात आहे. शिकून मिळवायचा आहे काय परत निवांत परत. मग नेमकं करतो काय आहे? म्हणजे शिक्षण पद्धती घडवते नाही का? शिक्षक म्हणून आम्ही या गोष्टींचा कधीतरी प्राधान्याने विचार केला पाहिजे. जगाला हेवा वाटावा अशी व्यक्तित्व निर्माण करणारं शिक्षण कसं देता येईल आम्हाला? प्रत्येक क्षेत्राला समृद्धीच्या वाटेवर नेणारं शिक्षण कसं देता येईल आम्हाला, ते आम्हाला बघावं लागेल. मला प्रमोशन मिळणार आहे त्यासाठी पीएचडीची गरज आहे म्हणून मी प्रबंध लिहायचा. माझा पगार वाढेल त्यासाठी ही पदवी घेणं आवश्यक आहे म्हणून मी प्रबंध किंवा संशोधन करायचं. एखाद्या क्षेत्रामध्ये संशोधन वृत्ती असणारी किती माणसं आहेत किंवा आम्ही ते तयार करतो का, हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आमचे सगळ्यात मोठी अडचण अशी झाली आहे की भारतातले 70% लोक शेती करतात. पण शेती या विषयाचा किती जण अभ्यास करतात? आणि जे अभ्यास करतात, जे शेतीतली पदवी मिळवतात, ते शेती करतात का? सगळ्यात मोठा विषय आहे. कृषी विद्यापीठांमधनं गेल्या 15 वर्षामध्ये जेवढे पदवीधर बाहेर पडले त्यातला एकही जण शेती करत नाही. तो कृषी क्षेत्राची पदवी का घेतो? मला एमपीएससी युपीएससी सोपी पडावी म्हणून. मग उपयोग काय तुमच्या कृषी पदवीचा? कधीतरी या गोष्टीचा सगळ्या विचार केला पाहिजे. शिपाई पदाची नोकरी हवी असेल तरी शैक्षणिक अर्हता किमान ग्रॅज्युएट असावा. या पदाला ही डिग्री, त्या पदाला ती डिग्री, डॉक्टर बनायचं एमबीबीएस व्हा, इंजिनियर बनायचं बीई व्हा, तिथे व्हा, हे व्हा, ते व्हा. शेती करायचं डिग्री तीच काय घेतली नाही म्हणून तर शेती करणार. मग शेती तोट्यात जाईल नंतर काय होईल? शेतीचं ज्ञान घेतलेली, शेतीचा अभ्यास असलेली, शेतीचा अद्ययावत तंत्रज्ञान अवगत केलेली किती लोक शेती करणार? एकही नाही. मग शेती या क्षेत्राचा विकास कसा होईल? आमच्या प्रत्येक क्षेत्राचा कसं आहे? कसा होईल विकास? आमच्यासारख्या कुणीतरी छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलतो. आज इतिहासामध्ये संशोधन करणारे किती लोक आहेत? बाकीच्यांचा जाऊ द्या, स्वतःच्या घराण्याचा इतिहास माहिती अशी किती लोक आहेत? नाही, आमची अशी अशी परंपरा आहे, किती लोकांना सांगता येईल? काहीच नाही, कुणालाच माहिती नाही. भारत इतिहास संशोधन केंद्र आहे पुण्यात. तुम्हाला माहिती आहे 3 मजले ऐतिहासिक दस्तावेजाने बांधून ठेवलेले आहेत. वर्षानुवर्ष त्याची दारे कुणी उघडलेली नाही आणि त्या दप्तराच्या गाठी कुणी सोडलेल्या नाहीत. सगळा इतिहास, सगळा ऐवाज वाचणार चुकली नाही. केवढं सगळं आहे. डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत बघितला नाही सांगा, हे तर आमच्याकडे आधीच होतं. आमच्या कोणाला सांगून ठेवलंय. सगळे अवतार आमच्याकडे आधीच सांगितले. अरे आधी सांगितले तर आता काय आहे आपल्याकडं? प्लुटो आणि नेपच्यून ग्रहांचा शोध अलीकडे लागला. 11 ग्रह. तुम्ही इथं पाटेश्वरच्या डोंगरावर जा, तिथं नवग्रह पिंडी आहे. प्लुटो आणि नेपच्यून त्यावेळी कोरलेली तुम्हाला दिसतील. जगाला आता शोध लागलाय. सगळं आपल्याकडे आहे. संशोधन किती लोकांनी केलं, ही वृत्ती किती लोकांमध्ये आणली. याचं कारण एकमेव असं आहे की आम्ही आमच्या विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा नावाचा गुणच पेरत नाही. उत्तम ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम पर्याय काय? प्रश्न विचारत राहा.
तुम्ही सगळे शिक्षक आहात, वर्गातली किती मुलं प्रश्न विचारतात? तुम्ही विचारता कळलं का? सगळे मारायला प्रश्न किती लोक विचारतात? वर्गातली मुलं प्रश्न विचारत नाही. प्रश्न न विचारायची दोन कारणं असतात. एक, सगळं कळलं, आणि दोन, काहीच कळलं नाही. मग नेमकं तुम्हाला काय कळलं? त्यांना कळलं की नाही कळलं? आपण म्हणतो चलो आगे, सिलेबस संपला. काय आकलनाचं काय? त्याला विषय कळतो का? नाहीतर आमच्या शिक्षण पद्धत अशी आहे की खाल्लं मुलगा वर आला की हायस्कूलच्या म्हणतात खाली काय शिकवलंच नाही. हायस्कूलचा परवा कॉलेजला गेला, हायस्कूलला काय सांगितलंच नाही त्याचं. तो परत पदवीला गेला, 11-12 काही प्रत्येक क्षेत्राचा शिक्षक त्याच्या खालच्या शिक्षकांवर जबाबदारी ढकलून मोकळा होतो. जबाबदारी कोणाची आहे? आणि खरंच या जिज्ञासासारखा मुलांमध्ये पेरतो का, निर्माण करतो का? आवड कधी निर्माण होते? जिज्ञासा निर्माण होते काय? कुणाला तरी कधीतरी प्रश्न पडले असतील ना, आभाळाच्या पोटात काय आहे, समुद्राच्या गोटात काय आहे, वीज का चमकते, पाऊस कसा पडतो, सूर्य का उगवतो, रात्र का होते, हे प्रश्न कुणाला पडले, त्याच्यातून ते उत्तर शोधायला लागले आणि त्यातनं मग हे ज्ञानाचं जग समृद्ध झालं. असे प्रश्न किती लोकांना पडतात? पडतच नाही. ही आमच्या शिक्षण पद्धतीचं सगळ्यात मोठं अपयश आहे. मला कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते सफरचंद खाली पडलं, मग त्याला प्रश्न पडला ते खालीच का पडलं, आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. बरं झालं न्यूटनच बसला होता. आपल्यातला एखादा बसला असता आणि पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता आपल्याला? बरं झालं मी असं का पडलो. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, आकेले काही नाही. आणि जर एखाद्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं, आणि त्याने विचारलं बाबांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार खाना मुकाट्यानं का डोक्याला टाकले, आहे ते जास्त कमी आहे का? संपला होता न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली. घरातली परिस्थिती हीच आहे, वर्गातली तरी परिस्थिती काय वेगळी आहे? एखादा जिज्ञासू वर्ग सतत प्रश्न विचारतो आणि त्या गपरे न्यूटन संपून टाकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट जिज्ञासा. तुम्ही बाकी त्याला काही ज्ञान द्या, तो कुठल्या क्षेत्रात जाईल, कुठल्या पदवीला जाईल, काही गरज नाही. त्याच्यामध्ये फक्त जिज्ञासा नावाचा ऊर्जा जागृत करा. त्याला प्रश्न विचारत राहू द्या, त्या प्रश्न विचारण्यातून तो पुढे जाईल. नाहीतर थंडीच्या दिवसात शेकोटी शेकत बसलेला, बहिरा असलेला, ज्ञान ग्रहण करायची शक्तीच नसलेला थॉमस अल्वा एडिसन आईला हात मारली, बेटा चल जेवायला ये. आता जेवायला जायचं म्हणजे शेकोटी विजवली पाहिजे, म्हणून त्यांनी शेजारची माती घेतली आणि त्या शेकोटीवर टाकली. तो आत गेला जेवायला. तासाभराने परत आला. त्याला वाटलं होतं की आता शेकोटी विजली असेल, पण शेकोटी विजली नव्हती, ज्वाळा थांबल्या होत्या. पण लाकडाचे आता निखारे झाले होते, ते निखारे फुलत होते. आजूबाजूला त्याचा केशरी रंग सगळीकडे पसरला होता. त्याला प्रश्न पडला, मगाशी तर लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत होती, मग आता ज्वाळा कुठे गेल्या? आपण माती टाकली म्हणून ज्वाळा गेल्या, मग माती टाकली म्हणून लाकडं भिजली का नाही, ती फुलत का नाही? आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून त्याला कळालं, जोपर्यंत त्या लाकडाला ऑक्सिजनचा अखंड पुरवठा होत होता तोपर्यंत ती ज्वाळेच्या रूपात जळत होती. मी माती टाकली, सबब अखंड ऑक्सिजनचा प्रवाह खंडित झाला, त्यामुळं ज्वाळा विजल्या, पण लाकडं ऑक्सिजन अभावी सुद्धा फुलत राहिली, ती निखाऱ्याच्या रूपात परावर्तित झाली. आलेल्या उत्तराचाच वापर त्यांनी आपल्या प्रयोगात केला. एक निर्वात परीक्षा नळी घेतली, त्याच्यात एक विद्युत तार टाकली आणि ऑक्सिजन नसलेल्या त्या निर्वात नळीच्या विद्युत तारेमध्ये त्यांनी विद्युत प्रवाह सोडला. ती तार जळाली नाही, उलट तप्त होत राहिली. इतकी लाडबंद झाली की तिने सगळी खोली उजळून टाकली आणि जगाला विद्युत बल्बचा शोध लागला. बाहेर असणाऱ्या एडिसननं सगळं जग प्रकाशानं उजळून टाकलं. हे कसं झालं? हे जिज्ञासेतून झालं. आमच्या विद्यार्थ्यांची ती जिज्ञासा जागृत करणारं शिक्षण किंवा ती शिक्षण पद्धती आमच्या अस्तित्वात आहे का, हा सगळ्यात मोठा चिंतनाचा आणि मंथनाचा विषय आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमच्या विद्यार्थ्यांमध्ये ही जिज्ञासा, चौकसपणा, चिकित्सा या गोष्टी प्रवाहित कराव्या लागतील. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल आम्ही जेवढ्या पोटतिडकीनं बोलतो तेवढी विद्यार्थ्यांच्या आत्महत्येबद्दल सुद्धा आम्ही बोलायला हवं. तेवढी संख्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची. हे विद्यार्थी कोण आहेत आत्महत्या करणारे? ते आर्टला गेलेले विद्यार्थी आहेत का? एकही नाही. ते कॉमर्सला गेलेले विद्यार्थी आहेत का? चुकून नाही. मग हे आत्महत्या करणारे विद्यार्थी कोण आहेत?
हे मेडिकलला, इंजिनिअरिंगला, IIT ला, बिट्स पिलानीला अशा सर्वोच्च शिक्षण क्षेत्रामध्ये गेलेली मुलं आत्महत्या करतात का? कारण हे उंच त्यांना केलंच नाही. कुणीतरी सांगितलं म्हणून ते त्या क्षेत्रात गेले, की त्यांची आवड नाही. म्हणजे निव्वळ काही चुकीच्या समजुती आम्ही करून घेतलेल्या आहे. माझा मुलगा आहे मग तू इथं शिकला पाहिजे, मी डॉक्टर आहे माझा मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे, मी असा आहे मग माझ्या स्टेटरला साजेचं माझ्या मुलाने घडलं पाहिजे. अशा काही भ्रामक कल्पनामुळे अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असणाऱ्या, राज्याचं सचिवपद भूषवणाऱ्या IAS दाम्पत्याच्या मुलाने आत्महत्या केली. त्यावेळी प्रश्न पडतो की नेमकं काय घडतंय, कुठं घडतंय? मग आम्ही उपाय नाही शिकला तर चालेल, पण मग व्यवस्थित राहा. हे व्यवस्थित असणं काय? 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आले, म्हणजे त्यांचं सगळं 50 वर्षाचं आयुष्य हे तर धामधुमीतच केले. 10 वर्ष रणांगणात गेली, बाकीची स्वराज्याचं सुराज्य करण्यात गेली. या सगळ्यामध्ये स्वतःच्या मुलाला घडवण्यात छत्रपती शिवाजी महाराजांना किती वेळ देता आला असेल. पण तरी संभाजी महाराज सगळ्या क्षेत्रांमध्ये, सगळ्या कलांमध्ये, सगळ्या गुणांमध्ये, सगळ्या विद्यांमध्ये, सगळ्या शास्त्रांमध्ये पारंगत आहे. अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, सगळ्या क्षेत्रांमध्ये उत्तम संगीतज्ञ आहेत संभाजी महाराज. रणांगणावरचं तर त्यांचं देश, त्यांचं सामर्थ्य असं की फडगाव घोडा पडवणं आणि एका पायावर घोडवणं ही कला फक्त त्यांनाच जमली. त्याच्याही पलीकडे गेला तर 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 नाही, 11, 12, 13, 14, 15, 16 भाषा येत आहेत संभाजी महाराज. मराठी येते, हिंदी येते, उर्दू येते, कन्नड येते, तामिळ येते, हिंदू येते, पाली येते, संस्कृत येते, ग्रीक येते, लॅटिन येते. एवढंच नाही तर राज्याभिषेकाला आलेला हिंदू अफेंडन सांगतो या छोट्या युवराजांनी माझ्याशी इंग्रजीतून संवाद साधला. संभाजी महाराजांना इंग्रजी सुद्धा येते. 350 वर्ष या छत्रपती संभाजी महाराजांचा आम्ही जय जयकार करतो. आम्ही त्याच्या या पैलूकडे पाहतो का की ग्रीक येणारा, लॅटिन येणारा, इंग्रजी येणारा आमचा राजा 350 वर्षापूर्वी होऊन गेला. आणि आमची मुलं अजूनही मराठी, हिंदी, आमची किती मुलं जपानी भाषेचं शिक्षण घेतात, किती मुलं जर्मनीचं शिक्षण घेतात, किती मुलं वेगळ्या वेगळ्या वाटा, किती काही नाही. आमच्या शिक्षणानं आमच्या मुलांच्या हातात एक संस्काराचा कंदील दिला पाहिजे. त्याला सांगितलं पाहिजे की तुझ्या पायावर तू चाल, त्या कंदिलाच्या उजेडात तू चालेल. चालता चालता त्याच्या लक्षात येईल आपण आपल्या पायावर उभा आहे. ज्यावेळी तो आपल्या पायावर उभा राहील त्यावेळी त्याला दुसरा नियम सांगा, जी माणसं पायानं चालतात ती फक्त अंतर काढतात आणि जी माणसं डोक्यानं चालतात ती ध्येयापर्यंत पोहोचतात. आमच्या मुलांनी फक्त पायानं नको, डोक्याने चालायला शिकलं पाहिजे. आणि ज्यावेळी तो डोक्याने चालायला लागेल त्यावेळी त्याला तिसरा नियम सांगा, आपल्या डोक्यात आणि आपल्या शेतात काय पिकतं याच्यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला कळतं तो जगाच्या बाजारपेठेत उभा राहतो. आमच्या उद्याच्या पिढ्यांना जगाच्या बाजारपेठेत उभा करायचा असेल तर आम्हाला त्याला नव्या क्षेत्रांची, नव्या संकल्पनांची ओळख करून द्यावी लागेल. दुर्दैवानं आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये अजूनही अशा गोष्टींचा समावेश नाही, ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. स्वतःच्या बुद्धीचा त्याला वापर करूच दिला जात नाही. आता अलीकडच्या काळात वापर करू दिला गेला तो सिलिकॉन व्हॅलीत त्याचं उत्तम उदाहरण दिसते. सॉफ्टवेअर तयार करा, प्रोजेक्ट तयार करा, कोडिंग सिस्टीम आहे, हे ज्यावेळी आता तयार व्हायला लागलं त्यावेळी आमची सगळी मुलं त्या क्षेत्रात गेली. म्हणजे अपार बुद्धिमत्ता आहे, अपार प्रतिभा आहे, पण दुर्दैवानं त्याला संधी मिळत नाही. त्याच्यातल्या गुणांचं आकलन होऊन त्या गुणांना योग्य व्यासपीठ मिळत नाही. ही आमची अलीकडची सगळ्यात मोठी अडचण आहे. आम्हाला या सगळ्या गोष्टींकडे या शिक्षण पद्धतीमध्ये किंवा शिक्षकांकडे लक्ष द्यावं लागेल. आपण शिक्षक आहात, कदाचित केंद्र सरकारनं याच वर्षी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सादर केलेलं आहे. आपल्यापैकी किती जणांनी ते वाचलंय मला माहिती नाही, पण शिक्षक म्हणून ही आपली पहिली जबाबदारी आहे की ते शिक्षण धोरण पहिलं आपण अभ्यासलं पाहिजे. मुळामध्ये आपल्यासारख्या शिक्षकांचा ते धोरण बनवताना किमान विचार घेतला पाहिजे. अशा अनेक तज्ञांचा विचार घेऊन ते राष्ट्रीय शिक्षण धोरण अलीकडे ठरवलंय की ज्याच्यामध्ये त्याच्या कौशल्य विकासाला प्राधान्य दिलं जाईल, असं अलीकडच्या या शैक्षणिक धोरणामध्ये बघितलं गेलं.
आता तो मेडिकलला असेल तर तो इंजिनिअरिंग करू शकतो, तो इंजिनिअरिंगला असेल तर तो कला क्षेत्रात जाऊ शकतो, असं सगळं करून ठेवलंय. आपल्याला फक्त एवढंच कळलंय आतापर्यंत की 10वीचं बोर्ड केलंय. मी एका शिक्षकाला सहज विचारलं, म्हटलं काय आहे? 10वीचं बोर्ड गेला आणि बाकी वाचला. कुणी वाचायचं नाही, ही आमची जबाबदारी आहे. शिक्षक म्हणून या आम्ही पहिला अभ्यास केला पाहिजे. मगाशी सरांनी फिनलँडच्या शिक्षक क्षेत्राचं तुम्हाला माहिती असेल, जपानमध्ये शिक्षकांना प्रचंड मोठं स्थान. म्हणजे रेल्वेत गेला तर शिक्षकांसाठी जागा आरक्षित आहे, बसमध्ये जागा आरक्षित आहे. एखादा शिक्षक दिसला, दुसरा कोणी बसला तर तो माणूस उठून उभा राहतो, त्याला जागा देतो. आमच्याकडे जसे मिलिटरीचे कॅन्टीन आहेत, जपानमध्ये शिक्षकांचे खास तसे कॅन्टीन आहेत की जिथं अत्यंत स्वस्त दरात सगळ्या वस्तू त्याला मिळतात. म्हणजे तो देश आपल्या शिक्षकांची प्रचंड काळजी घेतो, कारण देश घडवण्याचं काम शिक्षक करतो. शिक्षकांच्या उंचीवरच समाजाची उंची अवलंबून असते. आणि मला एका दृष्टीनं अलीकडच्या काळात मानेसाहेब खरंच बरं वाटलं. म्हणजे पूर्वी डीएडला जाणारी, डीपीएडला जाणारी पोरं फार दिसायची नाहीत किंवा ज्याला मार्क कमीची लोक तिकडं असायची. पण मधल्या काही काळामध्ये 92%, 94%, 96% 12वीला पडलेली मुलं डीएडला आली. म्हणजे अत्यंत गुणवत्ता असणारी शिक्षक मंडळी या देशाच्या, महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात सध्या विद्यार्थ्यांना घडवत आहे. पण वेगळं काहीतरी चौंडेश्वरी शिक्षण संस्था सातत्याने वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळे प्रयोग, नवे नवे या सगळ्या गोष्टी करत राहते की ज्याच्यातून ही शिक्षण समृद्धता आपल्याला आली. आणि ती अत्यंत सगळ्यात महत्वाची आणि गरजेची आहे. ॲबे करे नावाचा एक फ्रेंच प्रवासी ज्यावेळी चौलला उतरला, त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं. पण महाराजांची परवानगी असल्याशिवाय त्याला चौलवरनं राजापूरच्या बंदरात जाता येणार नव्हतं. हा ॲबे करे चौलच्या कार्यालयात पोहोचला आणि तो त्याचा परवाना तयार होईपर्यंत, म्हणजे या पाश्चात्य लोकांकडे सगळ्यात विशेष गुण काय आहे तर त्यांची विलक्षण जिज्ञासा. म्हणजे तुमचा माझा आपल्या देशाबद्दल किंवा आपल्याबद्दल जेवढा अभ्यास नसेल तेवढा अभ्यास पाश्चात्य लोकांचा आपल्याबद्दल. म्हणजे मोजून पहिल्यांदा 360 इंग्रज या देशात आले. मोजून त्यांनी आपला अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं या देशावर राज्य करणं सोपं आहे. मग 360चे 1000 झाले. 47ला ज्यावेळी त्यांनी देश सोडला त्यावेळी या देशात किती इंग्रज असतील? फक्त 10,000. आणि 47 साली या देशाची लोकसंख्या होती 29 कोटी. 10,000 लोकांनी फक्त 29 कोटी लोकसंख्या असणारा देश 150 वर्ष राज्यात होणार. कशाच्या बळावर? 6,500 मैल लांब असणाऱ्या देशातले मुठभर इंग्रज येतात आणि 150 वर्ष आपल्यावर राज्य करतात. याचं कारण काय माहिती आहे? त्यांनी तुमचा आमचा बारीक अभ्यास केला. अभ्यास हे तुमच्या सगळ्या यशाचं कारण आहे. अभ्यास ॲबे करे तसाच जिज्ञासू चौच्या कार्यात त्यांनी महाराजांच्या अधिकाराला पहिला प्रश्न विचारला, तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे? तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे? आणि चौच्या कार्यातला महाराजांचा अधिकारी म्हटला, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगाल जाऊन सागर अखंड साम्राज्य निर्माण करायचं आणि त्या साम्राज्यावर भगवा डबलानं फडकावर ठेवायचा, हे आमच्या राजांचं ध्येय आहे. अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगाल जाऊन सागर. सर्वोत्तम कार्य तुमच्या हातून कधी घडतं? जेव्हा सर्वोच्च ध्येय तुमच्या पुढे असतं. शिक्षण क्षेत्रामध्ये जो विद्यार्थी प्रवेश घेतो, खरंच त्याच्या पुढे आम्ही कुठलं ध्येय ठेवतो का? सगळ्यात मोठं शिक्षण पद्धतीचा अपयश. ध्येय असल्याशिवाय तुम्हाला दिशा ठरवता येत नाही, दिशा ठरवल्याशिवाय तुम्हाला मार्ग आखता येत नाही, मार्ग आखल्याशिवाय तुम्हाला चालायला सुरुवात करता येत नाही. आमची अडचण अशी आहे की आमच्या संपूर्ण शिक्षण पद्धतीमध्ये या ध्येयाचा कुठंच समावेश नाही. ही आमची सगळ्यात मोठी अडचण. या ॲबेकरनं दुसरा प्रश्न विचारला त्या चौच्या कार्यातल्या अधिकाऱ्याला, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तुमच्या महाराजांची संपत्ती कमी, पण तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत,
तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि जवळच्या कार्यालयाचा अधिकारी म्हणाला, आमच्या महाराजांच्या यशाचं एकच कारण, अभ्यास, प्रचंड अभ्यास. आमच्या महाराजांचा सगळ्या क्षेत्रापर्यंतचा अभ्यास आहे. इतिहास तोंडपाठ आहे, भूगोल जणू त्यांच्या नजरेत साठवला आहे. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, सारी शास्त्र आमच्या महाराजांना माहिती आहे. सगळ्या क्षेत्रात कला विद्यांमध्ये महाराज पारंगत आहे. हा अभ्यास हे आमच्या महाराजांच्या यशाचं सगळ्यात मोठं कारण आहे. आमची मुलं खरंच आता अभ्यास करतायत का? हल्लीच्या पालकांची सगळ्यात मोठी तक्रार आहे, पूर्ण अभ्यासच करत नाही, अजिबातच नाही. मग त्यांनी अभ्यास करावा यासाठी तो आवडीचा होणं गरजेचं आहे, तो आवडीचा व्हावा यासाठी आम्ही त्याला तसं शिक्षण देणं गरजेचं आहे. आम्ही या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. सूर्याचे किरण सूर्यापासून ज्यावेळी खाली पडतात त्यावेळी ते चोहो बाजूला विखरतात. त्या सूर्याच्या किरणामध्ये एखादा कागद जर तुम्ही जमिनीवर ठेवला तर तो कागद जळत नाही, तापतही नाही. पण कुणीतरी एखादा पोरगा एखादं बहिर्गोल भिंग हातात घेतो, मध्येच धरतो आणि त्या सूर्याचे सगळे किरण त्या बहिर्गोल भिंगात एकत्रित आणतो आणि त्याच्यातून फक्त एकच किरण तयार होतो. त्याचं सामर्थ्य इतकं प्रचंड असतं की तो खालचा कागद जाळून टाकतो. आमच्या विद्यार्थ्यांची मनं या बहिर्गोल भिंगासारखी व्हायला पाहिजे. त्याच्यातल्या सगळ्या मानसिक शक्ती, शारीरिक शक्ती, सगळ्या ऊर्जा अशा भिंगासारख्या एकत्रित यायला पाहिजे. आणि ज्यावेळी त्या एकत्रित येतील त्यावेळी त्याच्यामध्ये प्रचंड सामर्थ्य होईल. अलीकडची अडचण आहे की आमच्या विद्यार्थ्यांच्या मानसिक शारीरिक ऊर्जा एकत्रित येत नाही, ज्याला मी एकाग्रता असं म्हणतो. आमची सगळ्यात मोठी अडचण आहे, मुलं एकाग्र होत नाही. म्हणजे सध्या मोबाईलचा वापर इतका वाढलाय की रील्स 10 ते 15 सेकंदाचे असतात. आमच्या मुलांचा मेंदू 10 ते 15 सेकंदापेक्षा अधिक काळ आता एकाग्रच होऊ शकत नाही. ही नव्या तंत्रज्ञानानं आम्हाला दिलेली देणगी आहे. तुम्ही कसं त्याला एकाग्र करणार आणि कसं त्याला अभ्यासाला लावणार हाही सगळ्यात मोठा चिंतनाचा विषय आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की या सगळ्या बदलत्या तंत्रज्ञानातून येणाऱ्या भविष्याची, आता मोबाईल, उद्या आणखी काहीतरी, त्याच्या पुढचं आणखी काय, आता काही काही गॉगल आले, डोळ्यात लावायचे, सगळं सिनेमे डोळ्यासमोर दिसतो, तुम्ही काय बघताय काय काही कळतच नाही. याला तुम्ही कसे सामोरे जाणार आहात? या सगळ्या गोष्टींचा विचार शिक्षक म्हणून, गुरु म्हणून आम्हाला करावा लागेल. शिक्षण पद्धतीमध्ये त्याचा समावेश करावा लागेल आणि त्या दृष्टीनं विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आपल्याला पुढे जावं लागेल. प्रचंड मोठी संपदा असलेला हा देश आहे, प्रचंड मोठी प्रतिभा असलेला हा देश आहे, प्रचंड मोठी संधी असलेला हा देश आहे. पण त्यातल्या प्रत्येकाला कुशल आणि कौशल्य पूर्ण केलं तर मात्र आम्हाला पुढे जाता येईल. आज आमची अडचण अशी आहे की असं सांगितलं जातं की 42% तरुण महाराष्ट्रातले बेरोजगार आहेत. पण दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात 45% जागा रिक्त आहेत. अडचण अशी आहे की अनेक कंपन्यांना, अनेक कारखान्यांना, अनेक उद्योगांना, अनेक क्षेत्रांना ज्या कुशलतेची मुलं हवी ती त्यांना मिळत नाहीये आणि जी मुलं आहेत ती नोकऱ्यासाठी इकडं तिकडं भटकतायत. ही अलीकडची अडचण आहे. म्हणजे तुम्ही जे शिकताय त्याला संधी आहे का हा पहिला विचार व्हायला हवा. जे आवश्यक आहे ते आम्ही निर्माण करायला हवं. ही दुसरी गोष्ट झाली. परवा एअर इंडियाच्या तिथं लोडर पदाच्या मुलाखती होत्या. लोडर, विमानातनं आलेलं ओझं उतरवणं आणि प्रवाशाचं ओझं परत विमानात ठेवणं, त्याला लोडर म्हणतात. 600 जागा होत्या आणि एअर इंडियाच्या ऑफिस पुढं जवळपास 25,000 मुलांच्या पुढं गर्दी गेली की पोलिसांना लाठीमार करावा लागला. म्हणजे ओझं उचलण्यासाठी जर एवढी स्पर्धा असेल तर आम्ही कुठल्या दिशेला चाललोय हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि इतर क्षेत्रामध्ये तब्बल 45% जागा रिक्त आहेत की त्यांना कुशल माणसं मिळतात. त्यामुळे आमचं शिक्षण आता कुठल्या दिशेला आणि कसं न्यायचं हा विचार आम्ही प्रामुख्यानं केला पाहिजे. आणि त्या दिशेनं उद्याच्या शिक्षणाची निश्चितपणे एक आखणी किंबहुना आराखडा आम्हाला तयार करता आला पाहिजे. त्यातूनच समृद्ध पिढी तयार होईल जी समृद्ध देश घडवेल. मला खात्री आहे चौंडेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीनं अरुण माने सर, त्यांचे सर्व सहकारी यांनी हा वेगळा एक उपक्रम सुरू केला की ज्याच्यातून हे चिंतन मंथन होईल आणि त्या दिशेतून नवीन काहीतरी साकार होईल. कारण हल्ली आमची परवा चर्चा झाली त्यानुसार आता प्रायव्हेट स्कूल्स वाढल्या, इंग्रजी मिडियमच्या स्कूल प्रचंड वाढल्या
आणि इतर आता ह्या ज्या ग्रामीण भागातल्या शाळा आहेत त्या आता हळूहळू ओस पडायला लागल्या. जिल्हा परिषदांच्या शाळा तर आता 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या बंदच होतील. 17,484 शाळा येत्या वर्षात राज्य शासन बंद करायच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे खरं तर शिक्षण आता कुठल्या दिशेला घेऊन चालू हा सगळ्यात मोठा विषय आहे. पण या सगळ्या खडतर परिस्थितीमध्ये शिक्षण प्रवाहित कसं राहील आणि उद्याची पिढी आम्हाला कशी घडवता येईल त्याचं चिंतन मंथन आजच्या या सगळ्या सोहळ्यामध्ये होतं याचा आनंद आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा देतो. धन्यवाद.